तर दिल्लीत सध्या जे काही सुरू आहे जंतर मंतरवरील आंदोलन या सर्व संदर्भात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आपल्याला वेळोवेळी माहिती देत आहेत। सध्याही ते माझ्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, सध्याची काय परिस्थिती, एकूणच आंदोलनाचं काय वातावरण आहे, काय रूप सध्या या आंदोलनाने घेतलंय? प्रणिता, खरं बघायला गेलं तर सातत्याने असं वाटतंय की गर्दी ही कमी होईल, पण दिवसेंदिवस आणि वेळोवेळी ही गर्दी वाढताना दिसून येत आहे। सध्या जंतर मंतरमधील जो एक प्रमुख मार्ग मानला जातोय, ज्या ठिकाणावरनं सर्व खासदार असतील किंवा ज्या ठिकाणावरनं काल रात्री उद्धव ठाकरे हे देखील आले होते, त्या रस्त्यावर मी सध्या आहे जंतर मंतरला, जिथे अभिजित दिपके यांचं आंदोलन स्थळ आहे। त्या आंदोलनस्थळी मी जातोय आणि त्याच्या पलीकडची जी दृश्य आहेत ती तुम्हाला दाखवू इच्छितो। बघू शकतो पोलिसांचा कसा मोठा बंदोबस्त या ठिकाणी, या दंगल नियंत्रण पथक असतील किंवा वेगवेगळ्या तुकड्या ज्या आहेत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। इतकंच नाही तर आज दिल्लीमध्ये देखील म्हणजे ज्या ठिकाणी आंदोलक आहेत किंवा आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी तर पोलीस आहेत, पण मात्र संपूर्ण शहराला आज दिल्ली पोलीस असतील किंवा वेगवेगळ्या राज्यातनं या ठिकाणी पोलीस दल मागवलेले आहेत आणि त्यांच्याकडनं सतर्कता जी आहे ती बाळगण्यात येत आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर वेगवेगळ्या तुकड्या ज्या आहेत त्या देखील तैनात आहेत आणि आजच्या तारखेत देखील पाहायला गेलं तर कोणतीही या ठिकाणी समजा काँग्रेस जनता पार्टीच्या समर्थकांकडनं कोणतंही ॲक्शन घेण्यात येतं किंवा काय तर ॲक्शनवर रिॲक्शन हे आज देखील होऊ शकतं। अशा पद्धतीत अलर्ट मोडवर सध्या दिल्ली पोलीस आहेत। अशामध्येच पाहायला गेलं तर आपण बघतोय दृश्य, मुख्य प्रवेशद्वार हे म्हणता येईल जंतर मंतरला, ज्या ठिकाणी दिपके यांचं आंदोलन सुरू आहे त्यासाठी, आणि त्या गेटवरची ही दृश्य ही थेट आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस जे आहेत ते तैनात आहेत। इतकंच नाही तर रॅपिड ॲक्शन फोर्स हे देखील तैनात आहेत। महिला पोलिसांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येत आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर दिल्ली पोलिसांचे जे मोबाईल कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे ते देखील या ठिकाणी आहे आणि त्याचमुळे संपूर्ण आंदोलनावर लक्ष जे आहे ते ठेवण्यात येत आहे। इतकंच नाही प्रणिता, तर मग चर्चेदरम्यान अशा देखील काही गोष्टी कळल्या की CCTVच्या माध्यमातून AI कंट्रोल करत सर्व चेहऱ्यांचं रेकग्नायझेशन होत आहे। ज्या या ठिकाणी कोण कोण पोचलेलं आहे याचा देखील तशा पद्धतीत आढावा जो आहे तो देखील या ठिकाणी घेण्यात येत आहे। वरिष्ठ पोलीस जे आहेत ते देखील सातत्याने या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी लक्ष आहे। स्वतः अनेकदा पोलीस कमिशनर जे आहेत ते देखील या ठिकाणी फेरफटका मारत असतात आणि ज्यावेळेस ते या ठिकाणी येत असतात त्यावेळेस देखील या ठिकाणी जे समर्थक आहेत काँग्रेस जनता पार्टीचे, जे या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले आहेत ते देखील त्यांचं जोरजोरात टाळ्या वाजवून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत। कारण की ज्या प्रकारे दिल्ली पोलिसांकडनं आणि जे वेगवेगळे बळ या ठिकाणी वापरण्यात आलं होतं, लाठीचार्ज झाला होता, त्यांच्यासाठी त्यांना अशा पद्धतीने डिवचण्याचं काम किंवा त्यांना तुम्ही आम्हाला मारलेलं आहे, तुम्ही आमच्यावर लाठीगाठी केलेली आहे, त्यासाठी आम्ही आभार व्यक्त करतो, अशा पद्धतीने त्यांना चिडवण्याचं काम हे देखील या ठिकाणी होत आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर आज मात्र संसद ही जेव्हा 11 वाजता सुरू झाली ती 2:15 मिनिटात म्हणजे 11:02 ती लगेच तहकूब देखील करण्यात आली विरोधकांनी गदारोळ जो केला त्या कारणास्तव, आणि अशामध्येच पुन्हा एकदा ती आता 12 वाजता सुरू होणार आहे। तर एकीकडे राज्यसभेचं कामकाज हे ज्यावेळेस मी अपडेट घेत होतो त्यावेळेस देखील ते सुरू होती। अशामध्येच पावसाळी अधिवेशन जे संसदेचं सुरू आहे त्याच्यावर देखील या काँग्रेस जनता पार्टीचा आणि दिल्लीतील जंतर मंतर असेल या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे त्याचा एक मोठा परिणाम जो आहे तो दिसून येतोय। अशामध्येच महाविकास आघाडीचे जे सर्व खासदार आहेत किंवा मग जे इंडिया अलायन्सचे सगळे खासदार आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दिपके यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे आणि इतकंच नव्हे तर मग आज सगळ्यांची एकत्रित बैठक देखील होणार आहे। बैठक झाल्यानंतर पुढची रणनीती त्यांची कशी असणार आहे याबद्दल देखील चर्चा जी आहे ती त्यांची होईल। प्रणिता, खरं तर आपल्यासोबत बोलत असताना, पोलीस बंदोबस्त दाखवत असताना मी थेट आता जंतर मंतरवर ज्या ठिकाणी दिपके आहेत त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे। व्यासपीठाच्या मागच्या बाजूला सध्या आहे। दृश्य ही अतिशय बोलकी आहेत की प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी ही अजून देखील दिसून येत आहे। रात्री देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होती। स्वतः दिपके हे आता काल दुपारपासून आंदोलनकर्त्यांना जाऊन भेटत आहेत, त्यांच्याशी बोलत आहेत। अनेक जण सेल्फी काढण्यासाठी समोर येत आहेत, त्यांना सेल्फीसाठी देखील वेळ देण्यात येत आहे।
अशामध्येच पाहायला गेलं तर गर्दी ही कमी होताना दिसून नाही येते. देशभरातून या ठिकाणी युवा येत आहेत, युवती देखील येत आहेत, पाठिंबा दर्शवत आहेत, वेगवेगळ्या प्रकारे आपला निषेध जो आहे तो देखील व्यक्त करताना दिसून येत आहेत. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर दिपके आज बोलणार का, माध्यमांसोबत संवाद साधणार का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. महाराष्ट्रामधनं देखील अनेक नेते या ठिकाणी येत आहेत. अशामध्ये राजू शेट्टी हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत, दिपकेंसोबत भेट घेतलेली आहे. खरं तर दिपके हे महाराष्ट्राचे आहेत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे आहेत आणि त्याच कारणामुळे महाराष्ट्रातनं येणाऱ्यांची संख्या किंवा नेत्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येत आहे. देशभरातून मोदी विरुद्ध जे सर्व खासदार आहेत किंवा जे इंडिया अलायन्सचे खासदार आहेत ते तर या ठिकाणी येत आहेत, भेटी देत आहेत, पण मात्र महाराष्ट्रामधनं देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी नेते मंडळी जे आहेत ते येताना दिसून येत आहेत. काल देखील सुप्रिया सुळे असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील, खासदार शरद पवार असतील, स्वतः संजय राऊत यांच्या काल 2 वेळा या ठिकाणी भेट त्यांनी दिली होती. एकदा सकाळच्या दरम्यान ते आले होते, ज्यावेळेस त्यांच्यासोबत अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे देखील उपस्थित होते. तर मात्र संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस उद्धव ठाकरे पोहोचले दिल्लीमध्ये त्यावेळेस त्यांच्यासोबत देखील या ठिकाणी आले होते. अशाच पद्धतीने अनेक महाराष्ट्रातले जे नेते आहेत ते देखील या ठिकाणी येत आहेत आणि दिपकेंसोबत भेट घेत आहेत आणि आंदोलनकर्त्यांसोबत बोलत आहेत. त्यांच्या काही समस्या असतील तर त्या देखील जाणून घेत आहेत. अशामध्येच आता राजू शेट्टी हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि राजू शेट्टी हे देखील पोहोचलेले आहेत. आणि मात्र एक गोष्ट की या ठिकाणी नियोजन जे आहे ते कालच्या तुलनेत आज काही प्रमाणात वाढलेलं आहे, कारण की आम आदमी पक्ष असतील किंवा इतर पक्ष आहेत त्या पक्षांकडनं या आंदोलनकर्त्यांसाठी या ठिकाणी विशेष सोय जी आहे जेवणाची असेल, पाण्याची असेल, ती देखील करण्यात येत आहे, कारण की देशभरातून युवा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांना अन्नसेवा जी आहे ती देखील देण्यात येत आहे. नेमकं आज कॉक्रोच जनता पार्टीचं एक शिष्टमंडळ हे चर्चेसोबत जाऊ शकतं दुपारच्या दरम्यान. नेमक्या आजच्या चर्चेत काय होतंय पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की ज्यावेळेस आंदोलन हे झालं होतं, आंदोलनाच्या वेळेस भेट झाली होती, त्यावेळेस याच शिष्टमंडळाला 2 तास तात्काळ ठेवलं होतं आणि मोजून 12 मिनिटाची भेट दिली होती. 10 मिनिटाची भेट चर्चा JP नड्डा यांच्या समवेत झाली होती. आज नेमकं चर्चेसाठी कोणता नेता समोर येतो किंवा कोणता मंत्री, कोणत्या केंद्रीय मंत्र्यांसोबत ही चर्चा शिष्टमंडळाची घडून येते हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असते, कारण की रस्त्यावरची जी लढाई आहे ती संसदेमध्ये देखील दिसून येत आहे. कॉक्रोच जनता पार्टी आणि दिपकेंच्या समर्थनात जे विरोधी खासदार आहेत, विरोधी बाकांवर बसणारे, ते देखील आपलं समर्थन देत आहेत आणि संसदेमध्ये देखील त्याचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत थेटपणे. अशामध्येच आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील अनेक ठिकाणी निषेधार्थ आंदोलन होत आहे. प्रत्येक प्रमुख शहरांमध्ये, कोल्हापूर असेल, नागपूर असेल, मुंबई, पुणे अशा अनेक शहरांमध्ये याचे पडसाद जे आहेत ते दिसून येत आहेत. दिल्लीमधली ही दृश्य पाहता अनेक जे युवा या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आपापल्या सोयीने या ठिकाणी येत आहेत. यांना कोणीच या ठिकाणी येण्यासाठी पैसे नाही देत आहे, हे सगळं स्वखर्चाने येत आहेत. इतकंच नाही तर या आंदोलनामध्ये देखील अनेक असे महाराष्ट्रामधनं किंवा मुंबईमधनं आलेले देखील अनेक या ठिकाणी व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी यांना मी या ठिकाणी दाखवतो बघतो. वरिष्ठ पोलीस अधिकारी दिल्ली पोलिसांचे हे या ठिकाणी आलेले आहेत आणि जसं मी तुला उल्लेख केला होता प्रणिता की ज्यावेळेस या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी येत असतात त्यावेळेस इकडचे आंदोलनकर्ते टाळ्या वाजवून त्यांना डिवचण्याचा किंवा छेडण्याचा प्रयत्न करत असतात. आता देखील टाळ्या वाजवण्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पोलीस अधिकारी या ठिकाणी मॉबमध्ये ज्यावेळेस पोलीस गेलेले त्यावेळेस देखील आवाज आता त्या ठिकाणचा वाढलेला आहे. जोरदारात टाळ्या वाजवत आहेत. दिल्ली पोलीस हाय हाय बोलत आहेत. काही जण शिव्यागाळी देखील करताना दिसून येत आहेत. अशामध्येच पाहायला गेलं तर पोलिसांचं लक्ष प्रत्येक आंदोलकावर आहे आणि संपूर्ण आंदोलनावर आहे. पण मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील किंवा ज्यावेळेस पोलिसांचा देखील एक मॉब या ठिकाणावरनं जात असतो किंवा पेहरेदारी ते करत असतात त्यावेळेस अशाच पद्धतीने हे करत असतात. काल काही आंदोलकांनी आपल्याला अशी देखील प्रतिक्रिया दिली की पोलिसांना बघून आम्हाला असा जोश वाटतोय, कारण की ज्या प्रकारे त्यांनी आमच्यावर लाठीचार्ज केला, आमच्या भारतीय नागरिकांवर लाठीचार्ज केलेला आहे त्याचा आम्ही बदला तर घेऊ नाही शकत. त्यांच्यासाठी आमच्याकडे कोणतंच हे नाही आहे. पण एक वेळ येईल जेव्हा त्यांना देखील प्रश्न विचारले जातील आणि कोणाच्या ऑर्डरवर किंवा कोणाच्या आदेशावर लाठीचार्ज करण्यात आला होता याचं आम्हाला उत्तर हवं आहे आणि त्या माणसाचं नाव आम्हाला हवं आहे. अशा पद्धतीच्या देखील प्रतिक्रिया या समोर येत आहेत प्रणिता.
अगदी शुभम, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अनेक राजकीय नेत्यांनी आतापर्यंत या आंदोलनाला भेटीगाठी दिलेली आहे। सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे अनेक खासदारांची, महत्त्वाच्या नेत्यांची दिल्लीत हजेरी आहे। त्याच पार्श्वभूमीवर आजही अनेक महत्त्वाच्या भेटीगाठी होऊ शकतात, कारण महाराष्ट्रात एक मोठं आंदोलन उभं करणारे मनोज जरांगे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। आंदोलनाचा मोठा अनुभव त्यांच्यासोबत आहे, कारण त्यांनी राज्यभरात अनेक आंदोलनं केली आहे आणि ते आज दिल्लीत येत आहेत अशी माहिती आहे। त्यांच्या भेटी संदर्भात काय अधिक अपडेट तुमच्यापर्यंत आले आहे? अर्थातच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सातत्याने साथ देणारे त्यांचे मित्र आणि त्यांचे सहकारी सल्लागार नाना गंगाधर काळकुटे यांच्यासोबत माझं स्वतः काल रात्री उशिरा फोनवर बोलणं झालं। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मनोज दादा उद्या सकाळी दिल्लीमध्ये पोहोचत आहेत आणि साधारणतः 11:30-12 वाजता, म्हणजे आता जी वेळ झालेली आहे त्या वेळेपर्यंत ते जंतर मंतरवर येतील आणि दिपकेंसोबत भेट घेतील, आंदोलकांसोबत भेट घेतील। खरं तर मनोज जरांगे पाटील हे नाव संपूर्ण देशभरात जे आहे ते गाजलेलं आहे, कारण की त्यांचं आंदोलन जे मराठा समाजासाठी त्यांनी केलं होतं आणि याच सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून असेल, त्यांना देखील संपूर्ण आज देश एका वेगळ्या नजरेने ओळखतं, त्यांची ओळख जी आहे ती वाढलेली आहे। अशामध्येच मनोज जरांगे पाटील हे आज ठिकाणी पोहोचत आहेत। परंतु खरं पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन अंतरवली सराटी या ठिकाणावरून सुरू झालं होतं आणि अभिजित दिपके हे देखील संभाजीनगरचे आहेत, त्यामुळे हे दोघंही एका जिल्ह्याचे आहेत असं देखील एक निरीक्षण आहे। आणि अशामध्येच एका जिल्ह्यातले हे दोघं, अर्थातच जसं आपण चर्चा करतो की गाववाले भेटले, अशा पद्धतीने हे दोघं आज गाववालीचे आहेत ते जंतर मंतरवर भेट घेणार आहेत। काही वेळातच जरांगे पाटील या ठिकाणी येतील, त्यांच्यासोबत काही मराठा आंदोलक हे देखील याच्यामध्ये सामील होणार आहेत आजपासून असं देखील सांगण्यात येत आहे। अशामध्येच काही नेटकरांनी मनोज दादा यांच्यावर टीका देखील केलेली होती की तुमचा पाठिंबा नाही आहे, तुम्ही पाठिंबा दर्शवत नाही आहात, तुम्ही नेमके कोणासोबत आहात, असे विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न हे देखील त्यांना विचारण्यात आले होते। पण मात्र त्यांनी निश्चय केला की इतकं सगळं मोठं आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाची सुरुवात एका महाराष्ट्राच्या पुत्रामुळे झालेली आहे आणि त्यामुळे आपलं जाणं गरजेचं आहे, भेटणं गरजेचं आहे आणि 2 दिवसांपासून त्यांनी हे नियोजन केलेलं आहे। अवघ्या काही वेळात मनोज जरांगे पाटील हे देखील या ठिकाणी पोहोचतील, आपला पाठिंबा दर्शवतील। नेमकं दिपकेंचं काही वेगळं मत आहे का, किंवा मग ज्या प्रकारे सातत्याने दिपके या आंदोलनामध्ये एक युक्ती लढवत आहेत त्याच्यामध्ये काही मनोज जरांगे पाटील हे देखील त्यांना मदत जी आहे ती देखील करू शकतात, काही त्यांना सुचवायचं असेल ते देखील सुचवू शकतात। पण अशामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलनं हे शांततेत पार पाडलेली आहेत। मूक मोर्चा असेल किंवा मग ते स्वतः ज्यावेळेस अन्यथा आंदोलन अनेक दिवसांसाठी करत असतात, अंतरवाली सराटीमध्ये करत असतात, त्यांनी मुंबईमध्ये देखील मोठ्या कालावधीसाठी आंदोलन हे केलं होतं, पण शांततेने आंदोलन जातं। त्यामुळे मनोज जरांगे पाटील आज या ठिकाणी आल्यानंतर शांततेची एक हाक पुन्हा एकदा या आंदोलकांसाठी देऊ शकतात किंवा त्या पद्धतीचा निरोप जो आहे तो या ठिकाणी देऊ शकतात। इतकंच नाही तर मग आज विरोधी बाकांवर बसलेले जे खासदार आहेत किंवा मग उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत दिल्लीमध्ये, अशामध्ये त्यांची देखील भेट होणं ही देखील शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येऊ शकते। इतकंच नाही तर आज दुपारच्या दरम्यान उद्धव ठाकरे हे अरविंद केजरीवाल यांची देखील भेट घेणार आहेत, त्यांच्यामध्ये देखील आज बैठक ही होणार आहे आणि अशामध्ये या दोघांच्या बैठकीनंतर ज्या पद्धतीने 2 मोठे नेते हे चर्चा करतील किंवा चर्चा त्यांच्यामध्ये होईल, त्यामुळे काहीतरी वेगळं कशा पद्धतीने सरकार असतील किंवा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा ही त्या दोघांमध्ये होऊ शकते। अशामध्येच पाहायला गेलं तर महत्त्वाचा दिवस प्रत्येक वेळेला, प्रत्येक तासाला या ठिकाणी घडामोडी या बदलताना दिसून येत आहेत। पण मात्र या आंदोलकांचा जोश असेल किंवा हे आंदोलक असतील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही काही दिल्ली सोडणार नाही, जंतर मंतर सोडणार नाही, अशा प्रकारची भूमिका हे सतत, अशा प्रकारची प्रतिक्रिया हे सतत आपल्याला देत असतात। अशामध्येच कुठेतरी तणाव हा पोलीस प्रशासनावर देखील आहे, सरकारवर देखील आहे आणि यामधून काहीतरी तोडगा निघेल अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती प्रत्येक सरकारमधले असेल किंवा विरोधी बाकांवर बसणारे असतील विरोधकांना देखील वाटते, कारण याच्यावर तोडगा निघणं गरजेचं आहे। कारण की एकीकडे संसदेचं अधिवेशन हे देखील सुरू आहे आणि याच अधिवेशनमध्ये किंवा याच अधिवेशन दरम्यान कामकाज हे कोणतंच पावसाळी अधिवेशनाबद्दलचं होत नाही आहे, कारण की सातत्याने सभागृह जे आहे ते तहकूब होत आहे आणि इतकंच नाही तर मग दुसरीकडे पाहायला गेलं तर कामकाज हे देखील होत नाही आहे। अशामध्येच येणाऱ्या काही काळात किंवा
येणाऱ्या काही तासात समजा सरकारने निर्णय बदलला, धर्मेंद्र प्रधान यांना तात्पुरत्यारित्या असेल त्यांचं खाते बदललं किंवा त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं तरी देखील हे आंदोलन शांत होऊ शकतं किंवा मग जे दिल्लीकडे जंतर मंतरकडे येणारे अजून काही युवा असतील ते देखील विचार करतील की राजीनाम्याबद्दलची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे, तर मग जी गर्दी आज दिल्लीमध्ये होत आहे ती गर्दी कुठेतरी कमी होऊ शकते असा एक अंदाज आपण लावू शकतो। अशामध्येच पाहायला गेलं तर काल रात्रीच्या वेळेस देखील खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलक उपस्थित होते। काल दिपकेंनी प्रत्येकासोबत एक व्यक्तीसोबत प्रत्येक आंदोलकासोबत जाऊन या ठिकाणी चर्चा केली असं देखील ऐकायला भेटलं। त्यामुळे जे क्रेज दिपकेंबद्दल बनतं आहे युवांमध्ये किंवा भारतीय युवांमध्ये त्याबद्दलची कुठेतरी कन्सिस्टन्सी ही देखील दिसून येते, कारण की ज्यावेळेस काल रात्री या ठिकाणी आंदोलक होते तर काही प्रमाणात आंदोलक हे विश्राम करत असताना जे विश्राम नव्हते करत त्यांच्यासोबत त्यांनी संवाद साधलेला आहे आणि त्यामुळे नेमके विचार काय आहेत, प्रत्येकाच्या मनातली भावना काय आहे, तीव्रता काय आहे, राग कशा प्रकारे आहे याबद्दल दिपकेंनी जवळून काल रात्री बघितलेलं आहे। अशामध्येच प्रणिता या आंदोलनादरम्यान अनेक गोष्टी या प्रत्येकाला शिकायला मिळत आहेत, पण मात्र सरकार याच्यावर काही करणार का असा एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। इतिहासात समजा बघितलं तर काही केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा हा देखील घेण्यात आला होता, त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा खरंच घेतील का की या मागणीकडे दुर्लक्ष करून वेगळा काही तोडगा हे सरकार काढतं का अशा प्रकारचा विचार हा समोर आहे। अनेकदा असे देखील चर्चा या ठिकाणी होत असतात की दिपके यांचं आंदोलन ज्या पद्धतीने सोनम वांगचुक यांना उचलण्यात आलं होतं आणि रुग्णालयात दाखल केलं होतं अशा पद्धतीने आंदोलन देखील हटवणार का किंवा तशा प्रकारची भीती हे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, पण मात्र ज्या प्रकारे पोलीस बळांचा वापर करून सरकारने या ठिकाणावरचं आंदोलन हे चिघळवण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर त्यांना त्याचे विरुद्ध आणि उलटे पडसाद हे स्वतः सरकारला पाहायला मिळाले, कारण की परवाच्या दिवशी ज्यावेळेस आंदोलन संसदेकडे गेलो होतं लाठीचार्ज झाला होता आणि विविध प्रकारे या ठिकाणी सरकारने ॲक्शन जी घेतली होती त्यानंतर एक असा अंदाज वर्तवण्यात आला होता की हे आंदोलन कदाचित स्थगित होईल किंवा मग लोक कमी होतील, पण मात्र त्याच्या विरुद्ध झालं। सरकारला जी गोष्ट वाटली होती त्याच्या विरुद्ध या ठिकाणी सगळं झालं आणि त्याचमुळे कुठेतरी हे आंदोलन जे आहे हे वाढताना दिसतंय, गर्दी या ठिकाणी वाढत आहे आणि गर्दी जरी वाढत असली तरी मात्र याचे नेमके पडसाद कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतात किंवा कशा पद्धतीने यावर हालचाली होऊ शकतात याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर प्रणिता राजीनामा हे देत नाही आहेत, राजीनामा दिला असेल तर तो स्वीकारण्यात आलेला आहे का अशा अनेक गोष्टींची चर्चा ही या ठिकाणी होते। काल राहुल गांधींनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी जे PM हाऊस आहे त्या ठिकाणी जाऊन आपलं ठिय्या आंदोलन केलं होतं, त्यानंतर त्यांना देखील पोलिसांनी अटक केली होती आणि पोलिसांनी अटक केल्यानंतर या ठिकाणी सोनिया गांधी असतील या गेल्या होत्या मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये आणि त्या ठिकाणी नंतर पोलिसांमधनं जी आहे ती सुटका देखील राहुल गांधीची झाली होती। त्यामुळे आज काँग्रेसच्या खासदारांची आक्रमकता जी आहे ती मोठ्या प्रमाणात दिसून आली। काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत जे राज्यभरातून या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्या व्यतिरिक्त देखील आज काँग्रेसचे आंदोलक जे आहेत किंवा काँग्रेस जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत ते देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी दिसून येत आहेत। त्यामुळे कुठेतरी राहुल गांधी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर गेल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांना अटक करण्यात आली होती त्याचे देखील उलटे पडसाद पडलेले आहेत की काँग्रेस आंदोलक जे आहेत त्यांच्यामध्ये काँग्रेस आंदोलकांच्या संख्येमध्ये या ठिकाणी वाढ झालेली आहे। अशामध्येच प्रणिता पोलिसांचा बळ असेल किंवा पोलिसांची संख्या असेल ही देखील वाढताना दिसून येत आहे। अनेक दिल्ली शहर असतील किंवा दिल्ली ग्रामीण पोलीस असतील त्यांचं देखील अतिरिक्त बळ हे या ठिकाणी वाढवण्यात येत आहे, रॅपिड ॲक्शन फोर्स आहे। इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर जेव्हा काल काँग्रेसचं आंदोलन गेलं होतं त्यानंतर तिकडे देखील सुरक्षा जी नेहमी असते त्याच्यापेक्षा दुप्पट करण्यात आली। प्रत्येक गाडीची चौकशी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मी स्वतः देखील माझ्या निवासस्थानावरनं या ठिकाणी येत असतो 3 ते 4 वेळा गाडी थांबवून ओळखपत्र दाखवणे असेल, कुठून आलेले आहात, कुठे चाललेले आहात अशा प्रकारची चौकशी ही पोलिसांकडनं करण्यात येते। त्यामुळे पूर्णतः दिल्ली ही आता अलर्ट मोडवर आहे, दिल्ली पोलीस हे अलर्ट मोडवर आहेत। राजू शेट्टी देखील या ठिकाणी आलेले आहेत, काही वेळात ते बाहेर येतील, नेमकं त्यांचं दिपकेंसोबत काय बोलणं झालेलं आहे हे देखील आपण जाणून घेऊयात। पण त्यापूर्वी पुन्हा एकदा पोलीस या ठिकाणी कशा पद्धतीने पेहरा देऊन आहेत, कशा पद्धतीने आतमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाची बॅग तपासली जात आहे, त्याला चेक केलं जात आहे हे देखील मी दाखवतो। प्रत्येक पॉइंटला एक सिनियर PI असेल किंवा मग इन्स्पेक्टर असेल ते देखील तैनात करण्यात आलेले आहेत। त्यामुळे
प्रत्येक पॉईंटवर एक वेगळी सुरक्षा यंत्रणा ही राबवली जात आहे। CCTV कॅमेरे देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। इतकंच नाही तर पोलिसांनी आपलं एक स्वतःचं या ठिकाणी स्पीकर सिस्टीम लावलेली आहे। सातत्याने घोषणा देऊ नका, गुन्हे दाखल होतील अशा पद्धतीने प्रत्येक 20-20 मिनिटाला किंवा प्रत्येक 30-30 मिनिटाला या ठिकाणी त्यांना जे आहे या ठिकाणी सांगण्यात येतं, एक प्रकारे हाक देण्यात येते, आंदोलन कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न या सरकारकडनं होऊ शकतो अशा पद्धतीची भीती असताना मात्र दुसरीकडे बळ जे आहे ते वाढवण्यात येत आहे। पुन्हा एकदा मी व्यासपीठाच्या मागच्या बाजूला होतो, आता गेटच्या बाहेर आलेलो आहे। या ठिकाणी मोबाईल कमांड अँड कंट्रोल व्हेकल जी या ठिकाणी सतत पहिल्या दिवसापासून लावण्यात आलेली आहे ती मी दाखवतो। आतमध्ये देखील दृश्य याच्यावरचे दाखवतो। TV स्क्रीन्सवर कशा पद्धतीने पोलीस या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत, कशा पद्धतीने निगराणीमध्ये आहे, प्रत्येक हालचाल प्रत्येक मुवमेंट जी या ठिकाणी होत आहे समर्थकांकडनं त्याबद्दल कशा पद्धतीत लक्ष ठेवण्यात आलेलं आहे याचे देखील दृश्य ही दिसत आहेत। एक वेगळी युनिट, एक वेगळा बीट या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे जे या कमांड सेंटरवर, कंट्रोल सेंटरवर लक्ष ठेवून आहे। दिल्ली पोलिस जे आहे, खरं तर दिल्ली पोलीस यांच्यावर एक वेगळा ताण जो आहे तो देखील दिसून